तर आजचा विषय काय, तर आजचा विषय हा समोरचा. इथून बघितलं असं नाही कैलासा टेम्पल आहे. सध्या आपण एलोरा केव्जमध्ये 100 केव्ज आहे. त्याच्यापैकी ज्या 34 आहे त्या पब्लिकला पाहण्यासाठी ओपन आहे, बाकी सर्व बंद आहे. तर आपण सुरुवात करणार आहे. इकडं जर गेलं तुम्ही राईट साईडला तर इकडं 1 ते 16 केव्ज, ही 16 नंबरची केव्ज आहे. इकडे बाकीच्या 1 ते 16 इकडून राईट साईडनं आहे आणि बाकीच्या ज्या 16 ते 34 आहे त्या इकडच्या साईडनं आहे. जर तुम्ही आलेच इथे तर तुमच्यासाठी इकडे एक हवी जी तुम्हाला कार दिसते किंवा जी रिक्षा आहे ती उपलब्ध आहे. जर तुम्हाला त्याच्यामधून जायचं असलं 30-40 रुपये का तीच फीज असेल, तुम्ही याच्यामधून जाऊ शकता. नाही तुम्ही पायीसुद्धा जाऊ शकता. तर जवळपास 3 किलोमीटर अंतर असेल 1 ते 34 केव्जचं. आणि इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला मॅप पण इथे, जर तुम्हाला मॅप बघायचं असेल कुठून कुठं जाणार तरी तो मॅपसुद्धा आहे. तर आपण आत्ता जाऊ पहिल्या केव्जला. तर आपण ज्या मेन केव्ज आहे त्या पूर्णपणे पाहणार आहे आणि म्हणजे ज्याच्यामध्ये काही नाही आहे त्यात जितकं जास्त लवकर वेळेत पाहता येईल तेवढं लवकर वेळेत पाहू. सध्या आपण ज्या केव्ज पाहण्यासाठी चाललो 1 ते 12 त्या बौद्ध केव्ज आहे आणि ज्या 12 ते 29 आहे त्या हिंदू केव्ज आहे. आणि तिथून पुढे जे 29 ते 34 केव्ज आहे त्या जैन केव्ज आहे. तर ही जी केव नंबर पहिली आहे हिच्या आतमध्ये फक्त बुद्धांची मूर्ती आहे, बाकी तसं पाहण्यासाठी काही नाही. केव नंबर 2 आतमध्ये बुद्धांची मूर्ती. ही केव नंबर 3 आहे, याच्या आतमध्ये सुद्धा फक्त बुद्धांची मूर्ती आहे. तर ही केव नंबर 4. तर ही केव नंबर 5 आहे. तर ही केव महत्त्वाची आहे, हिला पण आतमध्ये जाऊन बघू, पूर्ण बघू. मोठी केव ही जाऊ शकता. तर इथं जवळपास 12 स्तंभ आहे आणि हे जे त्या काळात जेवणासाठी वापरलं जायचं. म्हणजे जेव्हा जे मॉन्क किंवा आपण आत्ता मॉन्क म्हणतो त्यांना, ते जे अनुयायी आहे बुद्धांचे ते यावेळेस इथं जेवणासाठी म्हणजे बसले जायचे. तर ही जुनी पद्धत झाली त्या काळची, म्हणजे 1500 वर्षापूर्वी जवळपास 5व्या शतकात किंवा 6व्या शतकात हे बांधलेलं असणार आहे. म्हणजे तेव्हा बांधलेलं असा अंदाज आहे. आणि तर तुम्ही पाहू शकता खूप मोठं, म्हणजे जवळपास 100 लोक इथं बसून जेवण करू शकता. तर इथं बसायचं फक्त, म्हणजे इथं आपण खाली बसणार जसं ते जुन्या याच्यामध्ये जेव्हा आपण चौरंगावरती ठेवायचो राजे महाराजे तशी पद्धत होती. इथं खाली बसायचं आणि इथं जेवणासाठी वाढलं जाणार त्या केळाच्या पानावर किंवा कशाच तरी पानावर. तर अशी त्यावेळेसची आपण त्याला काय म्हणू शकतो, मेस म्हणू शकतो किंवा मग जेवणासाठी जी सिस्टीम तयार केलेली होती हे तुम्ही पाहू शकता. इकडं आतमध्ये जे बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. तर 1500 वर्षापूर्वी म्हणजे फक्त हातोडी आणि काय म्हणतो आपण त्याला छनी यांनी मिळून ही जी त्यांनी जी तयार केलेली जेवणासाठी पद्धत, तर त्या काळी इथं जेवण व्हायचं. तर ही 5 नंबरची केव ही महत्त्वाची केव आहे. जर हिला आले तर हिला आतमध्ये येऊन पूर्ण बघू शकताय तुम्ही. टाईमसुद्धा वेस्ट होणार नाही कारण मोठी केव आहे. तर ही केव नंबर 6 आहे. तर इथं पण बघण्यासाठी काही नाही. तर ही केव नंबर 6 आहे. ही केव नंबर 7 आहे, ही सध्या बंद आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये ही बंद आहे. तर ही केव नंबर 8 आहे. इथं सुद्धा बुद्धांची मूर्ती आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर केव्ज बघितले असतील तर तिथल्या तसे केव्ज आहे, तशीच केव्ज ही मागून जाण्यासाठी रस्ता आहे पुढून निघण्यासाठी. ही केव्ज नंबर 8 आहे. तर याच्यानंतरची जी केव आहे ती महत्त्वाची ती आपण बघू. तर जी आत्ता माझ्यासमोर केव्ज आहे ती या जेवढ्या पण बौद्ध धर्माच्या केव्ज आहे त्याच्यामधली महत्त्वाची केव्ज आहे. आपण जी बघितली 5 नंबरची ती एक महत्त्वाची आहे आणि ही एक आहे जी 10 नंबरची केव आहे ती एक महत्त्वाची आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की जे बौद्ध होते त्यांना जे काय म्हणतो आपण ज्ञान किंवा ज्ञान प्राप्त झालं होतं किंवा त्यांनी जे ध्यान केलं होतं ते पिंपळाचे जे झाड असतं त्याच्या खाली केलं होतं. त्या समोर जी केव आहे तिचा जो आकार आहे
तो जे पिंपळाचं पान म्हणतो आपण त्या आकारामध्ये तुम्ही बघू शकता. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ही केव नंबर 10 आहे. ज्याला आपण पिंपळाचं पान म्हणतो त्याचे तुम्ही वरती नक्षे पाहू शकता. इथं अशी इथं तर या केवचं असं हे का जर तुम्ही एका साईड लेफ्ट साईडला बघितलं तर नॉर्थ साईडचं जे आपण टेम्पल म्हणतो ते दिसेल आणि जे इकडचे जे साऊथ साईड आहे तिकडं जर बघितलं तर ते साऊथ साईडचं जे टेम्पल आहे ते दिसेल. तर अशी इथले जे आपण काय म्हणतो केव नंबर 10 आहे हिचं वेगळं स्ट्रक्चर आहे आणि सगळं हाताने कोरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता ते पण 1500 वर्षापूर्वी. आणि या केव्ज नंतर जे हिंदू धर्मातले केव्ज तयार केले गेलेले आहे खाली बघू शकता. आपण वरती जाऊन पण बघू शकतो. वरती जाऊन बघू आपण. ह्यामध्ये जर तुम्ही तर आतमध्ये जे तुम्ही आत्ता बघितलं इथं ध्यान लावण्यासाठी किंवा यासाठी एक चेंबर केलेला आहे. तर वरती जर तुम्ही बघितलं असलं तर वरतीसुद्धा जसं आपण लाकडाचं ते बनवतो तशाने दगडाचं कोरलेलं आहे. ही जी केव आहे ही केव नंबर 11 आहे. ही पण महत्त्वाची केव आहे. जर तुम्ही बघितलं तर हे आत्ताच्या काळात जसं हॉस्टेल आहे तसं हे त्या काळातलं म्हणजे जवळपास 1500 वर्षापूर्वीचं हे हॉस्टेल आहे. 1500 वर्षापूर्वी जे हॉस्टेल आहे ते बांधलेलं होतं. त्या काळातल्या जे राजा होते त्यांनी हे चालुक्य जो काळ होता चालुक्य राजाचा काळ त्या काळात बांधलेलं हे हॉस्टेल आहे. वरती ज्या प्रत्येक रूम आहे वरती खालीमध्ये जी एक ही जी मेन गुफा आहे तिच्यामध्ये बुद्धांची मूर्ती आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता की हॉस्टेलसारखं स्ट्रक्चर आहे म्हणजे रूम्स आहे तिथे तुम्ही राहू शकता किंवा जे ध्यान वगैरे करायचे ते करू शकता. इकडून जाण्यासाठी रस्ता आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही हे दगड तोडलेलं आहे. तर त्या काळात वरून जे पाणी पडतं आहे ते पाणी जाण्यासाठी हे नाली तयार केलेली किंवा काय म्हणतात. खालून जो आपण आलो तो ग्राउंड फ्लोअर होता. हा जो वरती आल्यानंतरचा जो फ्लोअर आहे म्हणजे प्लस फ्लोअर याच्यावर तुम्ही पाहू शकताय पहिल्याच रूममध्ये बुद्धांची मूर्ती आहे. इकडं बघू शकताय आणखीन मूर्ती इथं. असंच पुढे गेलो तर आणखीन रूम आहे. वरती आणखीन एक फ्लोअर आहे तिथं आणखीन रूम्स आहे. प्रत्येक जी रूम आहे त्यामध्ये बुद्धांची मूर्ती आहे आणि राहण्यासाठी जागा आहे. तर असं हे स्ट्रक्चर आहे. असंच आणखीन एक फ्लोअर आहे वरती तो आपण सध्या नाही बघणार. पुढच्या केव्ज बघायच्या आहे. तर ह्या 11 नंबरची जी केव्ज आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे जर आले तर लक्षात ठेवा 5 नंबरची केव्ज 10 नंबरची केव्ज 11 नंबरची केव्ज या तिन्ही केव्ज महत्त्वाच्या आहे त्या नक्की पहा. तर ही केव नंबर 12 आहे. जशी 11 नंबरची होती जसं 11 नंबरच्या केवमध्ये ज्या रूम होत्या तसेच रूम्स आहे इथं म्हणजे हॉस्टेल त्या काळचं आहे. तसे 2 हॉस्टेल होते म्हणजे जवळपास 50 ते 60 रूम्स असतील त्यावेळेस बनवलेल्या. तुम्ही बघू शकताय. आतमध्ये पण सेम स्ट्रक्चर आहे. या थोड्या मोठाल्या आहे एवढंच एक. तरी केव नंबर 13 आहे आणि सगळी मोकळी आहे म्हणजे ओपन स्पेस आहे डायरेक्ट. तरी 14 नंबरची केव आहे. इथं सुद्धा आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. इथं 13 आणि इथं 14 नंबरची केव आहे. आता वरती काय आपण बघू जाऊन नंबर 15 आहे आणि हिच्या माग जर गेलो तर इकडं सुद्धा हॉस्टेल वाटतं. बघू शकता तुम्ही.
इथं सुद्धा हॉस्टेल आहे. हे थोडं मोठं आहे, 11वीपेक्षा मोठं आणि 12वीपेक्षा छोटं आहे थोडं. रस्ते इकडून आपण आलो होतो, तर आता इकडं जायचं आहे. जर 16वी केव तुम्हाला पाहिजे असली, 16वी केव्ज म्हणजे कैलासा केव जर बघायची असली तर तुम्हाला इकडून जावं लागेल. तर आत्ता आपण केव नंबर जे 16 आहे म्हणजे जे कैलासा टेम्पल आहे त्याच्यासमोर बसलेलं आहे. तुम्ही बघू शकताय हे पहिलं त्याचं एंट्री गेट आहे. त्याच्या आतमध्ये जे टेम्पल आहे म्हणजे जे मंदिर आहे त्या आतमध्ये ते पाहायला जाऊ आपण. तर आत्ता जी माझ्यासमोर केव आहे तिला आत्तापर्यंत 8वा आश्चर्य किंवा 8th वंडर म्हणून घोषित करायला पाहिजे होतं, पण आणखीन काय केलेलं नाही. तर हीच किंवा हेच जे आपलं कैलासा टेम्पल आहे तर 1983 साली याला युनेस्को प्राप्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता ही इकडची जी समोरची साईट आहे, इकडं साऊथची साईट आहे तर दक्षिण साईड ज्याला आपण म्हणतो ते इथं सगळं जेवढं पण महाभारताचं आहे जसं महाभारत झालं ते सगळं इथं महाभारत अख्खं कोरलेलं आहे. पलीकडच्या साईडनं जर गेलो आपण तर पलीकडच्या साईडला सगळं जे रामायण आहे ते अख्खं कोरलेलं आहे. इथून बघू शकताय. इकडं केव्ज आहे. तर इकडं औरंगजेब आला होता, त्याचं काम तर मला माहितीच आहे. जेवढं पण वस्तू असेल तेवढं तोडायचं त्याचं काम आहे. त्यांनी तोडायचा प्रयत्न केला या, पण इथला जो दगड आहे त्याला असं म्हणतात की जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याच्यातून जो लावारस आला होता त्याच्यातून हा डोंगर जो आहे तो तयार झालेला आहे. याला बेसॉल्ट रॉक असं म्हणतात. तर हा रॉक जो आहे तो तोडण्यासाठी सगळ्यात अवघड असतो. त्यामुळे जेव्हा औरंगजेब हा रॉक तोडण्यासाठी आला होता किंवा हे जे कैलास टेम्पल आपलं तोडण्यासाठी आला होता तेव्हा तो त्याचं जास्त नुकसान करू शकला नाही, कारण हे बनायला 200 वर्ष लागले. तुम्ही समजून घ्या. आणि हे जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हे जे कैलास टेम्पल आहे ते वरनं खाली कोरत गेलेलं आहे. खालनं म्हणजे खालनं वरती गेलेलं नाही किंवा पहिला हा बनवला पाया मग वरती कोरत कोरत गेले असं काहीच नाही. तर डायरेक्ट वरनं चालू केलं होतं तर खालपर्यंत ते कोरत आले होते. तुम्ही समजू शकताय त्यावेळेचं आर्किटेक्चर काय असेल. वरनं खाली कोरत येणं अवघड आहे. थोडी जरी चुकी झाली तरी जेवढं पण टेम्पल आहे त्याचा अख्ख्याचा म्हणजे हे होऊ शकतं, नाश होऊ शकतो. एकसुद्धा चुकी मागात पडली असते त्यावेळेस. पण तरी एवढं मोठं केलं, एवढं मोठं म्हणजे तुम्हाला वाटत नसेल पण तुम्ही पाहू शकताय. जर कम्पेअर केलं माणसाच्या रूपामध्ये तर जवळपास 50-60 फुटाची केव्ज असेल की आपलं केव म्हणून मंदिर असेल वरतून ते खालीपर्यंत. हा मागचा भाग आहे. तर या केव्जचं जर आणखीन एक वैशिष्ट्य जर तुम्हाला दाखवायचं ठरलं तर त्या काळामध्ये म्हणजे काय माप असेल बघा. हा पिलर जर धरला आपण एका लाईनमध्ये तर याच्या पलीकडचा पिलर डायरेक्ट त्याच लाईनमध्ये तुम्ही बाहेरून बघू शकताय. त्याच लाईनमध्ये समोरासमोर म्हणजे पलीकडचा पिलरसुद्धा दिसत नाही जर सरळ सरळ धरला तर हे काय हे त्या काळातलं स्ट्रक्चर, त्या काळातलं म्हणजे 8व्या शताब्दी किंवा 8वं जे शतक म्हणतो आपण त्याला, त्या काळात हे स्ट्रक्चर बांधलेलं आहे. हे इकडं जे तुम्ही बघू शकताय ही मागची साईड आहे आणि इकडं जे हत्ती हे जे तोडलेले ते तोडलेले किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जेव्हा औरंगजेब आला होता तेव्हा त्याने त्याचे सैनिक पाठवले ते तोडण्यासाठी, पण तो तोडू शकला नव्हता. इकडं पण आहे. तर जे आपण पलीकडच्या साईडनं बघितलं महाभारत होतं आणि इकडच्या साईडनं जे रामायण आहे तर हे पूर्णपणे याच्यामध्ये कोरलेलं आहे रामायण. आता इथून कशावरून ओळखणार तर इथं जे तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण इथं बघा जे आपण हनुमानजी म्हणतो ते म्हणू शकता किंवा जी वानर सेना होती त्यामधलं दिसतंय त्यावरून तुम्ही ओळखू शकता हे रामायण आहे आणि पलीकडच्या साईडनं जे आहे ते महाभारत आहे.
तर ही जी काली माताची मूर्ती आहे इकडून तुम्ही बघू शकताय आणि इकडून श्री विष्णूंची मूर्ती आहे इकडून तुम्ही बघू शकता. हे समोर आपण मंदिराच्या आता सध्या आपण मंदिरामध्ये जाऊ. त्याच्या आधी हा विजयस्तंभ आहे, दोन एक पलीकडून एक इकडून. सध्या आपण आतमध्ये जाऊ. जसं प्रत्येक महादेवाच्या मंदिराबाहेर नंदी असतात तसे नंदी महाराज आहे. आजची इथं भरपूर गर्दी आहे. त्याचं कारण म्हणजे शेजारीचे ज्योतिर्लिंग आपलं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंग कृष्णेश्वरचं ते शेजारी. त्यामुळं आता श्रावण महिना चालू झाला आणि सगळं पब्लिक इकडे येऊन राहिले आणि त्याच्या बाद शनिवार रविवार त्यामुळे भरपूर गर्दी झालेली इथं. ते समोर जे कैलास टेम्पल आहे म्हणजे जे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये महादेवाची पिंड आहे. आपण तीच पाहायला जाणार आहे. तर दर्शन झाले. आपण सध्या बाहेर चाललो तुम्ही गर्दी आली का पाहू शकता. सध्या खूप गर्दी आहे. तिकडून बाहेर जाण्यासाठी रस्ता वाटतो. तिकडं तुम्ही पाहू शकता इथं कलर केलेला आहे. कलर होता या मंदिराला आधी, नंतर तो कालांतराने निघून गेला. हे बघू शकता इकडं काही कलर आणखीन सुद्धा आहे. एकदम कलरफुल मंदिर होतं त्याला. इकडे जास्त इकडं पिवळा लाल तुम्ही बघू शकताय. इकडं कलर म्हणजे कलर होता या मूर्त्यांना किंवा अख्ख्या मंदिराला कलर होता पण तो नंतर कालांतराने निघत गेला. तर हे जे मंदिर आहे ते दोनदा कलर केलं गेलं होतं. जेव्हा पहिल्यांदा ते बांधलं गेलं तेव्हा आणि दुसऱ्या वेळेस अहिल्याबाई होळकर त्यांनी हे मंदिर त्यानंतर पुन्हा एकदा कलर केलं होतं पण ते काय आता सध्या राहिलं नाही. कालांतराने खूप वर्ष आले 200-300 वर्ष आले त्यामुळे तो कलर देखील निघून गेला. बघू शकता तुम्ही. तर आता मी मंदिरात समोर आहे. मंदिराला वरती म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वरतून जर जायचं असलं वरतून जर बघायचं असलं तर याला जागा आहे पण 2 आठवड्यापासून सध्या बंद आहे. ती इकडून वरती जाण्यासाठी जागा आहे आणि इकडच्या साईडनं पण वरती जाण्यासाठी जागा आहे पण सध्या 2 आठवड्यापासून ही बंद आहे. का बरं बंद आहे तर काय सांगता यायचं नाही. पण वरनं जर व्ह्यू बघितलं असतं तर आपल्याला कळलं असतं त्यांनी कसं कोरलं म्हणजे वरचं जे आपण काय म्हणतो कळस आहे तिथून खालपर्यंत कसं कोरत गेलेलं ते वरनं चांगलं दिसलं असतं पण सध्या ते बंद आहे त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. आणखीन एक म्हणजे ही जर तुमच्याकडे जर 20 रुपयाची नोट असेल तर त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. हे जे आहे तेच कैलासा टेम्पल आहे जे आपण सध्या आतमध्ये बघितलं आहे. हे असं फिरायच्या आधी एकदा जाऊन या एकदा या इथं नाही तर असं फिरावं लागेल काही दिवसांनी. असं फिरण्यापेक्षा जोपर्यंत चालतं आहे जोपर्यंत पाय काम करताय तोपर्यंत येवा फिरायला नाही तर काय व्हीलचेअर जिंदाबाद आहे. असं फिरण्यापेक्षा नाही फिरलेलं बरं. त्यामुळे लवकर या इथं ते आत्ता तरी फिरतं आपण फिरवू नाही याची ती गॅरंटी नाही. आता आपण जे पुढचे केव आहे 17-18 ते पाहिलं त्याच्यासाठी इकडून जाणं आहे. इकडून पण जाऊ शकतो किंवा इकडून पण जाऊ शकतो. इकडून जाऊ तर नुसते सिंगल कैलास टेम्पल म्हणजे फिरण्यासाठी ती 16 नंबरची जी केव आहे ते फिरण्यासाठीच कमीत कमी 1-1.5 तास लागेल. जर एक्सप्लोअर केलं तर 1-1.5 तास लागेल. नुसतं बसून पाय पडून आला तर मग काय 10 मिनटाचं काम नाही. पण जर एक्सप्लोअरच करायला ठरलं
तर खूप म्हणजे 1-1.5 तास तर 100% लागेल. तर ही केव नंबर 17 आहे. इथून बघू शकताय. ही केव नंबर 18 वरती आतमध्ये महादेवाची पिंड आहे. बघून येऊ शकतो आपण 2 मिनिटात. इथे यज्ञ करण्यासाठी यज्ञ किंवा काय हवन करण्यासाठी तुम्ही बघू शकताय. आतमध्ये महादेवाची मूर्ती आहे. आपलं सॉरी पिंड आहे. तर आतमध्ये महादेवाची पिंड आहे पूर्णपणे दगडात कोरलेली. आता इथनं पुढच्या ज्या 29 पर्यंत ज्या केव्ज आहे तिथं सगळीकडून आपल्याला शंकराची पिंड दिसतील. पुढची 19 नंबर. तर हे 19 नंबरची केव आहे. इथं पण आतमध्ये महादेवाची पिंड आहे. इकडं केव नंबर 20 आहे. त्या शेजारी 21 आहे. तुम्ही पाहू शकता नंदी महाराज आहे वरती. तर आतमध्ये बघू शकता महादेवाची पिंड आहे. पूर्णपणे दगडात कोरलेली ती सुद्धा. जय शिवशंभो. तरी 22 नंबरची केव आहे. इथं पण आतमध्ये नंदी महाराज आहे. हे जे आतमध्ये तुम्हाला दिसत आहे ते नंदी महाराज आहे. पुढून पाहू आपण एकदा. ते पाहू शकता तुम्ही. इथं नंदी भगवान आहे आणि आतमध्ये केव आहे. इथं शिवलिंग आहे. हे पिंड आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकताय आले तर. एक मी इकडं आणखीन एक गंमत पाहिली. लोक येते पाहायला, खाली उभा राहत्या, बघत्या, तिथूनच तसे निघून जात्या. आतमध्ये काय घेणं नाही. प्रत्येक गुफेत काही ना काही वेगळे, पण फक्त ते बाहेरून बघता निघून जाते. 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे. माझाच घाम निघला आहे तरी पूर्णपणे बघितलेलं नाही. ती 22 नंबर होती. 23 नंबरला जाऊ. तरी केव नंबर 23 23. आपण नाही जाऊ शकत सगळ्यात पाहायला, कारण आता फक्त अर्धा तास राहिलेला आहे. सगळ्या जर पाहत बसलं तर उरलेलं होणार नाही. त्यामुळे प्रत्येक केवला व्हिजिट करणं पण गरजेचं आहे. 23 झालेलं आहे. आणखीन 10 राहिले जवळपास. 10 ते 11 केव्स. ते बघू पुढं. ही केव नंबर 25. ही पण हिंदू केव आहे. इकडं तुम्ही बघू शकता एक वॉटरफॉल सुद्धा आहे. नॅचरल वॉटरफॉल आहे. केव्ज नंबर 26. इकडं पण शिवलिंग आहे आतमध्ये. तुम्हाला दिसत असेल तर पलीकडून परिक्रमा करण्यासाठी पण जागा आहे. तिकडून जाऊन इकडून येऊ शकताय. जय भोले बाबा. चला येऊ जाऊन एवढी करू शकतोय जवळ. जय शिवशंभो. पलीकडून जर तुम्हाला परिक्रमा करायची असली तर इकडच्या साईडनं करू शकताय. इकडून पूर्ण परिक्रमा करू शकताय. केव नंबर 26 झालेली. थोडं राहिलं आता 8. तेवढ्या करू फास्टमध्ये लवकर. केवच्या बाहेरून तुम्ही हा वॉटरफॉल बघू शकताय. ही केव नंबर 27 आहे. जी शेवटची आपण 27 नंबरची केव बघितली तर तिच्यापासून एक जाण्यासाठी मार्ग होता पुढच्या केव्ससाठी, पण ते रस्ता त्यांनी सध्या बंद केलेला आहे. तो तुम्ही जो पाहिला असेल जिथं वॉटरफॉल पडतोय ते तिथून रस्ता होता. तर सध्या जर आत तिकडे जायचं असलं तर रिटर्न येऊन तुम्हाला मागून वरती जावं लागतं तिकडच्या साईडनं, आणि मग तिकडून खाली
पुढच्या केव्ज आहे. सध्या आपण तिकडून जाऊ आता. तरी जे 23 नंबरची केव होती तिच्यापासून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. इथंच तुम्हाला 24 नंबरची केवसुद्धा दिसेल. इकडं पण शिवलिंग आणि ते इकडं पण येऊ शकता तुम्ही. पुढे जाऊ. तर सध्या आपण टॉपला डायरेक्ट सगळ्यात वरती टेकडावर आहे. तिकडं खाली तुम्ही बघू शकता तिथं केव आहे. ती तिकडची गाडी दिसते तुम्हाला, त्या गाडीसुद्धा तुम्ही येऊ शकताय जर तुम्हाला चालायचं नसलं तर. खाली रस्ता जो आपण वॉटरफॉल पाहिला त्याचा जो काय म्हणतो उगमस्थान आहे इथंच वाटतं. इकडे केव्ज पण त्यांना काही त्यांनी नंबर दिलेला नाही वाटतं. ते बेसाल्ट रॉक मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्ही बघू शकता. या दगडाचं कसं म्हणजे पूर्ण काळा दगड आहे. तिकडं पण बघू शकताय. इथं हा पूल आहे तो गव्हर्नमेंटने करायला आहे. इथं सोयीसुविधा चांगल्या आहे. त्याचं एकच कारण आहे कारण युनेस्कोने याला 1983 मध्येच मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही ते आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा ते जपावं लागतं. आत्ता तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले त्यांना पण हेरिटेज साईट घोषित केलं. तर ते घोषित करणं गरजेच्यासाठी आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटसुद्धा लक्ष ठेवते थोडं अशा गोष्टींकडं. नाही तर आपले किल्ले आपल्याला माहितीच आहे काय परिस्थिती झालेली आहे. ह्या केव्ज ह्यांना नंबर नाही दिलेला. इथं बंदच आहे. आत्तापर्यंत मी जे फिरलो आहे त्यामध्ये एवढं आहे. जर तुम्ही संभाजीनगर सिटीमध्ये आला तर तुम्हाला त्याचं तिथं म्हणजे बघण्यासाठी खूप ठिकाणे आहे. हेच जर तुम्ही अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यानगरमध्ये गेले तर तिथं अकोले नावाचं जे तालुका सब डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये जर गेले तर तिथं पण तुम्हाला बघण्यासाठी खूप सारे गड आणि ते किल्ले आहे. त्यामुळे जर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठं पण गेले तर तुम्हाला ते पाहू शकताय तुम्ही. सध्या मी तेवढे 2च जिल्हे फिरले तेवढंच माहिती तुम्हाला जर दिसत असेल तर तिकडे केव्ज. सध्या आपण लई लांब आहे. पटकन जावं लागेल. टाईम खूप कमी. तिकडचे जे खूप आहे किंवा केव तिकडं आपण जाऊ शकत नाही आता. फक्त 10 ते 15 मिनटं राहिलेली. त्यामुळे इकडूनच रिटर्न फिरू. हा रस्ता आहे. तर 30 ते 34च्या ज्या केव्ज होत्या त्या सगळ्या वरती आहे. आता तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे रिटर्न चाललो आहे. अख्खा रस्ता खाली झालेला आहे. मोजून 10 मिनटं राहिलेले. डायरेक्ट गेटवर जाणे. बरं झालं तिकडं नाही गेलो. टायमिंगवर पोचलो. गेट बंद व्हायची वेळ झाली. टोकन काढायला आता जातानी हेच टोकन ती चेकिंग केल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्यामुळे टोकन सांभाळून ठेवा नाही तर कार्यक्रम आहे जेव्हा. द एंड आजचा एलोरा केव्ज डन.